आपण आधीच्या भागात पाहिले की रोहितने एव्हाना मोठं घर घेतलं होतं. लग्नानंतर तो तिथेच राहत होता. 5 वर्ष झाले असेल तेव्हा निल्याला त्याने नवीन पत्ता दिला होता. काही गरज लागली तर बाळा नक्की मदत करेल असा सगळा विचार करत करत निल्याला कधी झोप लागली ते कळलंच नाही. आणि आता पुढे निल्याला सकाळी जाग आली ती पक्ष्यांच्या आवाजाने. खूप जणांचा घरोबा होता त्या झाडावर. पक्षी सकाळीच उडून जायचे दाण्या पाण्यासाठी. त्यांना सुद्धा लांब जावे लागे. नाहीतर या गावात तसं काहीच नव्हतं खाण्यासाठी. निल्या जागा झाला. आज शहरात जायचे होते ना, म्हणून त्याने जरा लगबग केली. घरी आला. आत हळूच डोकावून पाहिलं त्याने. सगळी मंडळी शांत झोपली होती. शहरात जायचं तर आंघोळ करावी लागेल म्हणून त्याने कालच जरा जास्तीचं पाणी भरून ठेवलं होतं. तेच वापरणार होता तो. पण येशा जागा झाला का ते बघायला गेला. येशा नुकताच जागा झाला होता आणि मशेरी लावत बसला होता दाताला. येशा, तयारी झाली ना? निघूया ना? येशाने माल हाणून हो म्हटलं. तसा निल्या आंघोळीसाठी घरी आला. थोड्या वेळाने तयारी केली त्याने आणि आईला आवाज दिला. ये आहे. आवाजाने म्हातारी जागी झाली. ये आहे, मी जाऊन येतो ग बाळाकडं. तशी ती लगेच बाहेर आली. हा र, बघ जमलं तर घेऊनच ये इकडं बाळाला. लय बरीच झालं. तोंड बी दावलं नाही त्यानं. डोळ्यात पाणी आलं म्हातारीच्या. निल्याला पण वाईट वाटलं. येतो ग, जा निस तू म्हणत निल्या निघाला. येशाची जना भाकरी बांधून देत होती. भाऊजी, तुम्हाला बी दिली आहे भाकर, पोटभर खा. येशाने डबा घेतला आणि दोघे निघाले संगतीने. जाता जाता जरा लांबच्या रस्त्यानेच गेले. निल्याने एक नजर फिरवली शेतावर. तसं काही नव्हतं शेतात बघायला, तरी सुद्धा बघून निल्या निघाला पुढे. शहरात जाण्यासाठी तालुक्यात जाऊन गाडी पकडावी लागे. दोघे तिथेच निघाले होते. वाटेत काही रिकामी घरे होती. उजाड मोकळी शेतं होती. त्याकडे बघत बघत दोघे चालले होते. इकडच्या बऱ्याचशा जमिनी घर सरपंचाकडे गहाण ठेवलेली. त्यानंतर त्याच्या बायकोने ती स्वतः काढून घेतली लोकांकडून. पैसे नाही तर जमीन, सरळ हिशोब. काही जमिनी पडीक होत्या अशाच. त्या जमिनीचा मालकच नाही राहिला तर कोण बघणार त्या जमिनीकडे. निल्यासुद्धा खूप वर्षांनी गावाच्या बाहेर पडला होता. गावाच्या वेशीपर्यंत आले दोघे. किधर जा रहे हो बेटा? मागून आवाज आला तसे दोघे थांबले. येडा चाचा, त्याने आवाज दिला होता. गावच्या वेशीवर घर होतं त्याचं. पण गावात राहायचा नाही कधी. गावभर भटकत असायचा तो. गावात सगळ्याच्या ओळखीचा होता चाचा. त्याच्या घरात कोणी नव्हतं, मग घरात जाऊन काय करणार तो? कधी वाटलं तर त्याच्या घराच्या बाहेर बसून असायचा, नाहीतर गावात फिरत बसायचा. जरा वयाने होता चाचा. निल्याचे वडील आणि येडा चाचा लहानपणीची संगती. एकत्र वाढलेले. फक्त चाचा मुसलमान होता म्हणून त्याचं घर गावच्या वेशीवर होतं. पण चाचाच्या घरचे सगळे खूप चांगले होते. पहिल्यापासून हिंदू मुसलमान असा भेद केला नाही कधी त्यांनी. सगळ्या माणसांमध्ये आनंदाने भाग घ्यायचे. निल्याचा म्हातारा आणि चाचा घट्ट मित्र. चाच्याचे घर जरी वेशीवर असले तरी त्याचं शेत आत गावात होतं. दोघे एकमेकांना मदत करायचे शेतीत. चाचाचं शेत तसं खूप मोठं होतं. त्यात राबवणारे हात सुद्धा खूप होते. 10-12 माणसं होती हाताखाली. चांगलं चालायचं चाचाचे. चाचाचा एक मुलगा होता, पण तो निल्याच्या वयाचा, पण लहानपणापासून शहरात शिकायला होता. कधी कधी सुट्टी असली की घरी यायचा. चाच्याच्या घरात तेव्हा तिघेच जण होते. त्याचे आई वडील म्हातारे होऊन मेले आधीच. आता फक्त चाचा, चाची आणि त्याचा मुलगा. गावात दोघेच राहायचे. मुलगा चांगला शिकला आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गावात आला. चाचाचे खूप प्रेम त्याच्यावर. कोणताही हट्ट लगेच पुरवायचा. शेतावर कधी राबवलं नाही त्याने त्याच्या मुलाला. थोडे महिने तो गावातच होता. नंतर म्हणाला नोकरीसाठी शहरात जातो. तिथे पैसे लागतील, सेम निल्याच्या बाळासारखी गत. पण चाचाने त्याला पैसे दिले होते. गेला शहरात. 6 महिन्यांनी वापस गावाला. आणखी पैसे हवे म्हणून. चाचाला कळलं होतं की त्याला शहरात वाईट संगत लागली आहे ते. तरी चाचाने पैसे दिले. गेला शहरात. यावेळी 3 महिन्यांनी आणखी पैसे मागायला दारात हजर. यावेळीही मात्र चाचाने पैसे दिले नाहीत. मोठं भांडण चाचा आणि मुलाचं. चाचीमध्ये आली म्हणून भांडण थांबलं. मग काय करणार? गावातच राहिला थोडे महिने. सुधारला गावात राहून. 6-7 महिने झाले असतील चाचाला मदत करायला कामात. चाचीला बरं वाटायचं. एक दिवस कसलासा कागद घेऊन आला चाच्यासमोर. बोलला, शहरात नवीन ठिकाणी नोकरी भेटली आहे. त्यासाठी तुमचा अंगठा पाहिजे कागदावर. चाचाला केवढा आनंद. त्यात चाचा शिकलेला नाही. पेपर न वाचताच अंगठा दिला त्याने. चाचा चाची खुश एकदम. पेपर आणि सामान घेऊन तो गेला शहरात. 5-6 दिवसांनी शहरातून काही माणसं आली आणि चाचाला त्याच्या शेतातून बाहेर काढलं. काय चाललंय कळेना. भांडण, माऱ्या सुरू झाल्या. सगळे गावकरी आले धावून मदतीला. पोलीस पाटील आला तेव्हा सगळा खुलासा झाला. चाच्याच्या मुलाने सगळी जमीन विकून टाकली होती आणि चाच्याने ज्या कागदावर अंगठा दिला होता तो कागद जमीन विकायचा होता.
आता सगळी जमीन कायद्याने त्यांची होती. चाचा काही करू शकत नव्हता ना. गावकरी मुलगा फसून कायमचा शहरात गेला होता पळून. मोठा धक्का चाचाला. एवढं प्रेम केलं त्याने मुलावर. त्यांनी कसे केलं? चाचीने तर धसकाच घेतला. अंथरुणावर खेळली ती कायमची. तिच्या औषधावर किती पैसे गेले चाचाचे. शेवटी मुलाचं नाव घेत मेली बिचारी. चाचा एकटा पडला. शेत तर राहिलं नाही, घरात कोणी नाही. काय करणार घरात राहून? बाहेरच बसून राहायचा तास ना तास, वाटेकडे डोळे लावून. भूक लागली की गावात फिरायचा. सगळ्या गावाला चाच्याची कहाणी माहीत होती. कोण ना कोण द्यायचे खायला, कधी कोणी बिडी द्यायचं फुकायला, एवढंच. बाकी तो कुठला एकटा कुठेतरी बघत काही बाई बडबडत असायचा. बिडी ओढत निघणाऱ्या धुराकडे बघत बसायचा. हिंदीत कोणत्या भाषेत कविता नाही तर एखादा शेर म्हणायचा. काही समजायचे नाही. जुन्या लोकांना माहीत होता चाचा. नवीन मुलांना काय माहीत त्याचं दुःख. त्या मुलांनी त्याचं नाव येडा चाचा ठेवलं होतं आणि गावात आता त्याला सगळेच तसंच म्हणायचे. चाचा निघाला ओळखायला म्हणून त्याने त्याला हाक मारली. हा चाचा, जरा शहरात जातो आहे. चाचाला मराठी कळायचे, बोलता यायचे नाही. नील्या बोलला ते कळलं त्यांना. हाँ बेटा जाओ शहर में, पर वापस जरूर आना, किसको छोड़ के मत जाना. चाचा बोलला आणि आल्या पावली निघून गेला बडबडत. नील्या आणि यशाला त्याच्या मुलाची आठवण झाली. काय रे, काय करत असेल तो शहरात? काय माहीत, पण नक्की सुखी नसणार तो. हाय लागते रे अशी. बिचारा आईबापाला फसून कोणाचं बरं होत नाही कधी. बोलता बोलता दोघे एसटी स्टँडवर आले. नील्याने शहराची 2 तिकिटे काढली. गाडी देखील वेळेत निघाली. 3-4 तासाचा प्रवास. संध्याकाळपर्यंत पोहोचू असा हिशोब, पण ऐनवेळी गाडी बंद पडली. ड्रायव्हर लागला कामाला. आता अर्धा-1 तास तरी गाडी काही हालायची नाही. कोणी एक प्रवासी बोलला, हा जरा इंजिनचा प्रॉब्लेम झाला आहे, वेळ लागेल, सगळ्यांनी उतरून घ्या, गाडीच्या ड्रायव्हरने सांगितलं. सगळी मंडळी खाली उतरली. 2-3 गोळके बनवून इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी सुरू केल्या. नील्या यशा असेच एका आडोशाला उभे होते. कोणीतरी हाक दिली नील्याला लांबूनच. नील्या मागे बघू लागला. कोण ते? अरेच्छा, हा तर किसन. हा हो, किसनच तो. हा पण याचा गाडीत होता. दिसला कसा नाही मग? किसन धावत जवळ आला. किसन, नील्या आणि यशाचा शाळेतला मित्र, दुसऱ्या गावातला. तालुक्याच्या शाळेत तिघे एकत्र होते. तेव्हाही ओळख. काय रे नील्या, यशा किती वर्षांनी भेटतो आहे ना? किसनने आनंदाने मिठी मारली दोघांना. त्यांनाही बरं वाटलं जरा. काय करता रे दोघं? कामाला वगैरे कुठे आहात? त्यावर दोघे एकमेकांकडे पाहू लागले. किसनला कळलं की काहीतरी गडबड आहे ते. काय झालं रे? नील्याने सगळी कहाणी सांगितली. यशाची गोष्ट मांडली त्याच्यासमोर. साहजिकच वाईट वाटलं त्याला. तू काय करतोस? माझ्या वडिलाची अशीच गत झाली होती. मी नंतर शहरात गेलो शिकायला. तिकडेच असतो आता पण. इकडे वडिलांना शेतीचं कामं जमायची नाही, सरळ जमीन विकून टाकले. आता इकडे काही नाही आमचं. आता सगळेच तिकडे राहतो आम्ही. मग आता इकडे कसा तू? असंच येतो कधी गावाची आठवण झाली की. 1-2 दिवस राहून पुन्हा शहरात जातो. काय आहे ना, शहरात राहून गाव पण विसरलो आहे. ते जमवत असतो इकडे. किसन हसत म्हणाला. तुम्ही कुठे निघालात? याचा भाऊ राहतो शहरात, त्याला भेटायला जातो आहे. छान. नील्याला काही विचारायचे होते कधीपासून. किसन, विचारू का एक? विचार ना. शहरात जाऊन माणसं बदलतात का रे? असंच बदलत नाही, पण काही नाही बदलत. पण सगळी नाही बदलत. पण जास्त वर्ष राहिला एकदा तर काही सांगता येत नाही. तेवढ्यात गाडी सुरू झाल्याचा आवाज झाला. तसे सगळे गाडी जाऊन बसले. जरा उशिराच पोहोचली गाडी शहरात. नील्या आणि यशाचा निरोप घेऊन किसन त्याच्या वाटेने निघून गेला. नील्या त्याच्या विचारात. काय झालं नील्या? नील्या विचारात अजून. तुला काय वाटते? आपला बाळा बदलला असेल का शहरात जाऊन? आणि असं का वाटते तुला? जवळपास 2 वर्ष झाली. किती वेळा त्याला फोन लावला मी, एकदाही त्याने उचलला नाही. 6 महिन्यांनी पैसे येतात तेवढेच. इकडे येऊन किती वर्ष झाली त्याला. यशाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. नाही रे, असं काही वाटून घेऊ नकोस तू. चल पटकन जाऊ बाळाकडे, नाहीतर अंधार होईल. तसा नील्या तयार झाला. पत्ता होता त्यांच्याकडे. विचारत पोहोचले एकदाचे. मोठी सोसायटी होती ती. मोठ्या इमारतींकडे बघत ते गेटच्या आत शिरले. तसा वॉचमनने अडवलं दोघांना. कुठे? आत नाही जायचं, चला बाहेर. वॉचमनने त्यांना बाहेरच ढकललं. अहो थांबा, याचा भाऊ राहतो इथे, यशा म्हणाला. तसं वॉचमनला हसायला आलं. हो का? बरं, कुठे राहतो इथे तो? झोपडी नाही, सोसायटी आहे ही. अहो खरंच याचा भाऊ राहतो इथे, रोहित पाटील. इकडेच राहतो ना? ते नाव ऐकताच वॉचमनला आठवलं. हां, रोहित साहेब. त्यांच्याकडे आलात का तुम्ही? पण तुमच्याकडे बघून वाटत नाही की ते तुमचे भाऊ आहेत असं.
नीलाला जरा वाईट वाटलं. मग आम्ही जाऊ का तिथे? कुठे राहता ते इमारतीमध्ये? वॉचमनने समोर इमारतीकडे बोट दाखवत म्हटलं. त्या इमारतीत 6व्या मजल्यावर, दुसरी रूम. जसे दोघे निघाले तेव्हा परत वॉचमनने अडवलं. थांबा जरा, तिथे आता पार्टी सुरू आहे. त्यांना मी फोन लावून सांगू का तुम्ही आलात ते? तसे दोघे थांबले. त्याने वर रोहितच्या फ्लॅटवर कॉल लावला. थांबा, हा रोहित साहेब येत आहेत खाली स्वतः. 15 मिनिटे अशीच गेली. रोहित खाली आला नाही. वॉचमनने पुन्हा कॉल लावला. यावेळी सुद्धा 10 मिनिटे गेली. खूप वेळाने आला रोहित. नीलाला बघितलं तसं चाट पडला. दादा तू आणि इथे? नीलाला तर किती आनंद झाला रोहितला बघून. जाऊन त्याला मिठी मारली. रोहितने त्याला जवळपास दूर लोटलं. यशा त्याच्याकडे बघत राहिला. सॉरी दादा, महागातला कोट आहे रे, खराब होईल ना म्हणून. रोहित थांबला बोलताना. यशाला राग आला होता, पण नील्याने काही नाही असं खून करून सांगितलं त्याला. कसा आहेस बाळा? तसा रोहित त्याला बाजूला घेऊन आला. दादा प्लीज, बाळा बोलू नकोस. रोहित बोल फक्त, इथे खूप लोक ओळखतात मला. नील्याला हसायला आलं. ठीक आहे, रोहितच बोलीन आता. मग तर ठीक आहे ना. बरं चल, दमलो आहे ना, घरी जाऊया वरती. रोहित जरा चुळबुळ करू लागला. दादा अरे वर पार्टी चालू आहे रे, जागा नाही उभं राहायला सुद्धा. तुला कुठं घेऊन जाऊ? आणि शिवाय पाहुणे आहेत वर, त्यांना काय वाटेल तुला बघितलं की. तू थांब ना जरा वेळ खालीच, मी काही व्यवस्था करतो तुझी. म्हणत रोहित वॉचमॅन जवळ आला. हा बोला साहेब. एक काम कर, हे दोघे इकडेच थांबतील जरा वेळ. तुमची खोली रिकामी असेल ना आता? हो साहेब. मग दोघांना इकडेच बसू दे, पार्टी संपली की बघू काय ते. रोहितने वॉचमनला सांगितलं आणि नील्याकडे आला. दादा थोडा वेळ बस हा इकडे, वरून सारखे कॉल येत आहेत. मी पार्टी संपली की येतो. बाय. रोहित झपझप निघून गेला. नील्या आणि यशा कधीच रोहितची वाट बघत बसले होते. यशाला तर रोहितचा रागच आला होता. मी तर सोडा, नील्या तर सक्का भाऊ आहे ना, त्याला साधं पाणी विचारलं नाही. काय भाऊ आहे? नील्या तिथूनच वर चाललेल्या पार्टीकडे बघत होता. रात्री 11:30 होते. यशाला झोप येत नव्हती. वॉचमन आत आला आणि बोलला. हां, रोहित साहेब आले आहेत बाहेर, बोलवलं आहे त्यांनी. नील्या आणि यशा बाहेर आले. रोहित आणि त्याची बायको अंजली बाहेर उभे होते. किती वेळ झाला ना, जाऊया का वर? नील्या बोलला. अंजली त्याच्याकडे बघत बोलली. नो वे रोहित, आत्ताच पार्टी झाली आहे आणि यांना वर? म्हणत तरातर निघून गेली. रोहित अंजलीला थांबवत होता. ती कुठे थांबली? रोहित पुन्हा नील्याकडे आला. सॉरी दादा, आता घरात खूप गडबड आहे, साफसफाई बाकी आहे. मग आजची रात्र थांबशील का इथेच खाली? शिवाय आता खूप थकलो आहे मी. उद्या सुट्टी आहे मला, उद्याच बोलू, चालेल ना? नील्या काय बोलणार त्यावर. ठीक आहे बाळा, थांबतो खालीच. रोहित रागावला. प्लीज यार बाळा, नको बोलूस, उद्या बोलू आपण. गुड नाईट. रोहित निघून गेला. यशाला अजून राग आला. नील्या गप्प वॉचमॅनच्या खोलीत येऊन बसला. यशा त्याच्या बाजूला बसला. अरे काय पद्धत आहे ही? मोठा भाऊ ना तू, एवढा धिंगाणा चालू होता वरती, जेवलास का ते तरी विचारलं का त्याने? नील्याने यशाला गप्प राहायला सांगितले. अरे खरोखर दमला असेल तो, आणि जनावहिनीने एवढं छान झुणका भाकरी दिली आहे ती तरी किती आवडते मला. यशाने पुढे काही शब्द काढला नाही तोंडातून. गपगुमान झुणका भाकर घेतली. त्याला तर आधीच झोप आली होती. जेवल्या लगेच झोपी गेला तो. नील्याही पडला जरा, दमलेला तोही. अनोळखी जागा झोप लागेल तर शपथ. यशा आधीच गाढ झोपला होता. नील्या तसाच विचार करत राहिला पडून. उद्या बाळासोबत मनसोक्त गप्पा मारू. त्याने पैसे दिले की लगेच म्हातारीचं ऑपरेशन करू मोतीबिंदूचं. त्यातून बाबांच्या औषधं बघू. मग पैसे उरलेच तर घेऊ काही बायकोसाठी. किती मोठा झाला ना बाळा आपला, केवढं मोठं घर. सुनबाई पण इंग्रजीमध्ये बोलते. किती लोक कामाला आहेत बाळाकडे, काय माहीत. खूप शिकलं की असं होतं. मी पण शिकलो असतं तर कदाचित माझं सुद्धा असंच मोठं घर असतं. जाऊ दे, पण बाळाकडे आहे ना सगळं, त्यात खुश आहे मी. रात्रभर नील्या विचार करत राहिला. सकाळ होण्याची वाट बघत होता. सकाळ होता त्याचा डोळा लागला. 15-20 मिनिटे झोपला असेल तो. यशा उठला तसं त्याने नील्याला जागं केलं. नील्या उठले का? डोळे चोळत नील्या उठला. वॉचमॅनकडून पाणी घेतलं आणि तोंड हातपाय धुवून घेतले. बाळाकडे जायचं ना, मग कसं ताजंतवानं झालं पाहिजे म्हणून दोघे झटपट तयार झाले. जाऊ का वर आम्ही? नील्याने वॉचमॅनला विचारलं. थांबा जरा, वरती फोन लावून विचारतो मी. त्याने फोन लावला. किती वेळ फोन वाजत राहिला, उचलला नाही कोणी.
असंच अजून 3-4 वेळा झालं. बाळा झोपला असेल अजून, मनात म्हणत निल्या खालीच थांबला. अर्धा पाऊण तास झाला असेल. पुन्हा फोन लावायला सांगितला निल्याने. यावेळेस उचलला फोन. हां, तुम्ही थांबा खालीच, साहेब येत आहेत खाली, वॉचमॅन म्हणाला. 15 मिनिटांनी रोहित खाली आला. चल दादा, रोहित म्हणताच निल्या येशा त्याच्या मागून चालू लागले. केवढी मोठी सोसायटी, ऐस पेस अगदी, त्यात 2 स्विमिंग पूलसुद्धा. निल्या क्षणभर जागीच थबकला. किती स्वच्छ पाणी. इतक्या वर्षात पहिल्यांदा तो तसं नितळ पाणी पाहत होता. गावात तर मचूळ पाणी असायचे, मातकट पाणी. कधी लाल रंगाचे पाणी. तसाच पुढे गेला आणि पाण्याला स्पर्श केला त्याने, आणि मागून आवाज आला, हे यू. निल्याने वळून बघितले. एक माणूस त्याला ओरडला होता. काय चाललंय हे, कळत नाही का? पाण्यात काय हात घालताय? सी, काय कपडे ते, सगळं पाणी खराब करून टाकलंस. वॉचमॅन धावत आला. कुठे लक्ष असते रे तुझे? या भिकाऱ्यांना आत कसं येऊ दिलंस? बाहेर काढ त्यांना पहिला. साहेब, ते रोहित साहेबकडे आले आहेत. रोहितला मेल्याहून मेल्यासारखं वाटलं. मिस्टर रोहित, इज दॅट ट्रू? रोहितने उसनं हसून आणलं चेहऱ्यावर. येस, ॲक्च्युली दे आर माय न्यू सर्वंट्स. हो, सी. दोघांचे इंग्लिश संभाषण संपलं. वॉचमॅन, पाणी बदलून घ्या सगळं लगेच, म्हणत तो निघून गेला. आणि अजून कोणी विचारायच्या आधी रोहित दोघांना घेऊन फ्लॅटवर आला. निल्याचे 12वी पर्यंतचे शिक्षण मराठीतून झालं असलं तरीही सर्वंट्स शब्दाचा अर्थ नोकर होतो हे माहीत होतं त्याला. जरा मनातून दुःखी झाला तो. तरी बाळाची इकडची ओळख खराब होऊ नये म्हणून तो काही बोलला नाही. निल्या आणि यशा जसे फ्लॅटवर आले तशी अंजली रोहितला ओरडलीच. व्हॉट इज दिस रोहित? आत्ताच साफसफाई करून घेतली ना, आणि यांना घेऊन आलास वर? पुन्हा घाण होणार. कशाला आणलंस त्यांना रूमवर? आहेत कोण एवढे हे दोघे? रोहितने तिला शांत राहा अशी खूण केली. हा माझा दादा आहे, मोठा भाऊ, आणि हा यशा दादा. तेव्हा अंजली कुठे शांत झाली. ठीक आहे, पण सोप्यावर नको बसूस, खराब होईल, म्हणत ती आत निघून गेली. निल्याला काय बोलू ते कळत नव्हतं. रोहित चुळबुळ करत होता. बस ना दादा. दोघे खाली जमिनीवर बसले. रोहित सोप्यावर बसला. थोड्या वेळाने अंजली बाहेर आली आणि रोहितच्या बाजूला न्यूजपेपर घेऊन बसली वाचत. कोणीच काही बोलत नव्हतं. थांबून निल्याने बोलणं सुरू केलं. कसा आहेस बाळा? दादा, बाळा नको बोलूस ना. ठीक आहे. कसा आहेस? मी ठीक आहे, एवढंच बोलला. आणि सुनबाई, तुम्ही कशा आहात? तिच्याकडून कोणतंच उत्तर आलं नाही. पुन्हा शांतता. यावेळेस रोहित बोलला. काही काम होतं का दादा? आणि फोन करून यायचे ना. तुला आवडलं नाही वाटते मी आलो ते? तसं नाही दादा, इकडे पार्टी सुरू होती आणि तुला बघितलं असतं तर लोकांनी. यशाला राग आला. मग काय, लाज वाटते का भावाची? यशा गप्प जरा. राहू दे. निल्याने पुन्हा गप्प केलं यशाला. बाळा, जास्त वेळ घेत नाही तुझा. मला काही पैशांची गरज होती म्हणून आलो तुझ्याकडे. ते ऐकून अंजलीच्या कपाळावर आट्या आल्या. रोहितही काही बोलला नाही त्यावर. रोहित बाळा, पैसे पाहिजे आहेत, करशील ना मदत? त्यावर अंजली बोलली. कशाला पाहिजे पैसे? आणि आधी सांगायचे ना. आताच किती खर्च झाला आहे. आता नाही भेटणार पैसे. निल्या अंजलीकडे बघत राहिला. रोहितने बोलायला सुरुवात केली. हा दादा, पार्टीत खूप खर्च झाला. त्यात फ्लॅटच्या मेंटेनन्सचा चेक द्यायचा आहे उद्या. शिवाय 27 तारीख आहे. महिन्याअखेरीस पैसे मागायला आलास. कुठून देऊ पैसे तुला? फोन केला असतास तर काहीतरी करता आलं असतं. तरी तुला पैसे पाठवले होते मी. तरी आता पुन्हा पैसे पाहिजे? अरे बाळा, बाबांच्या औषधांचा खर्च असतो, आणि आता आईच्या दोन्ही डोळ्यांचा मोतीबिंदू झाला आहे ना. त्यांचं ऑपरेशन करायचे आहे म्हणून आलो रे. रोहित त्यावर काही बोलला नाही. खूप वेळाने अंजली बोलली. पण एवढ्या म्हाताऱ्या माणसांचे ऑपरेशन करून काय उपयोग आहे का? पुन्हा त्या ऑपरेशनचा सक्सेस रेट काय फार कमी असतो. उगाचच पैसे वाया जाणार. काय म्हणायचे आहे तुला सुनबाई? निल्या रागातच बोलला. जरा दादा थांब जरा. निलेशला राग आलेला बघून रोहित मध्ये बोलला. दादा, थोडे दिवस थांब. आता लगेच पैसे देऊ शकत नाही तुला. शिवाय अंजलीसुद्धा बरोबर बोलते. या वयात ऑपरेशन करून आईला चांगलं दिसेल असं नाही ना. अजून किती दिवस आहेत नाही तरी. रोहित ओघातच बोलून गेला. त्याला कळलं होतं काय बोलला ते. रोहित, निल्या ओरडलाच. अजून किती दिवस राहिलेत म्हणजे? असंच मरू देऊ का तिला? पैसे द्यायचे नसतील तर नको देऊस. काय भीक मागायला आलो नाही तुझ्याकडे. माझ्याकडे नाही म्हणून वाटलं तू तरी मदत करशील. तर बोलतोस किती दिवस राहिले आहेत? रोहित शांत. तो बोलतो आहे ना, आता पैसे नाहीत आमच्याकडे.
नंतर या तुम्ही, अंजली बोलली. हा दादा, प्लीज समजून घे ना यार, खरंच पैसे नाही आहेत. पुन्हा निल्याचा पारा चढला. यार काय रे यार, आहे का मी तुझा मी? आणि पैसे नंतर घेऊन काय करू? आता गरज आहे ऑपरेशनसाठी. मग तुला पाठवले होते ना पैसे. कधी? 6 महिन्यांपूर्वी. आणि किती? 2,000 रुपये. 20,000 रुपये पाहिजे आहेत ऑपरेशनसाठी, औषधांच्या खर्चासाठी. आणि बोलतो नंतर ये. पैसे संपलेत बोलतो. एवढ्या पार्टीसाठी पैसे आहेत आणि ऑपरेशनसाठी 20,000 नाही तुझ्याकडे. गरज होती आता. एवढीच गरज होती तर इकडे कशाला यायचं? तिकडेच गावात ते असतात ना सरपंच, नाहीतर बँक, गहाण ठेवतात ना इतर लोक पण. तसं ठेवायचं काहीतरी. अंजलीचे बोलणे ऐकले आणि निल्या भडकला. येशा त्याला शांत करत होता तरी तो ऐकेनाच. गहाण मीच राहिलो आहे आता. बाकी सगळं त्या सावकाराकडे आहे. माझ्या बायकोच्या अंगावर एक दागिना नाही, साधा मंगळसूत्र नाही गळ्यात तिच्या. का विकलं ते? एवढं मोठं शेत होतं, कोणासाठी ते विकलं? म्हातारा भांडायचा, बोलायचा नको विकू जमीन, लक्ष्मी आहे ती. नाही ऐकलं त्यांचं. मी स्वतः शिकलो नाही जास्त, किती होतं मनात, पण तुला काही कमी पडू दिलं नाही. केवढं वाटते तुझ्याबद्दल गावात. आई दिसत नाही बरोबर तिला, तरी येताना बोलली, जमलं तर घेऊन ये बाळाला. का? प्रेम आहे म्हणून ना. इकडे पैसे नाहीत म्हणून सांगतो आहे. रोहित निमूटपणे ऐकत होता. अंजली गप्पपणे बसून होती. फक्त बाबांना अजून वाटते की तू परत येशील म्हणून गावात. आणि बोलतोस किती दिवस राहिले आहेत. मगाशी काय बोललास? सर्वंट? आम्ही काय नोकर आहोत तुझे? एवढी लाज वाटते दादाची. अरे एवढासा होतास तेव्हापासून वाढवलं तुला. त्या आई बाबांनी कधी चंगळ केली नाही तू पुढे जावंस म्हणून. आणि तू सुनबाई बोलते गहाण ठेव. अरे त्या गावात येऊन बघ जरा, पाणी प्यायला काय बघायला मिळत नाही. दुष्काळ पडला आहे. शेतकऱ्याच्या सगळ्या जमिनी खडकाळ झाल्या आहेत. सगळ्यांची घरं शेतं त्या बँकेत नाहीत सावकाराकडे. सगळ्यांचे हाल होतात. त्यांना बघवत नाही कुटुंबाची हालत. ते देतात जीव. मग कुठून आणणार पैसे सांग मला. मला फक्त 20,000 पाहिजे होते. ते माझ्यासाठी नाही, त्या आईसाठी, बाबासाठी. मीही आत्महत्या केली असती, पण हिंमत होत नाही. माझ्यानंतर कोण बघणार त्यांच्याकडे. म्हणून आलो तुझ्याकडे. कोणासमोर हात पसरायचे आता. तर तुझ्याकडे आलो. तर इकडे सोहळे चालू आहेत. आई वडिलांना विसरलंस का? पण सध्या किती लोक मदत करतात ना शेतकऱ्यांना. मग सुसाईड कशाला करायचं? अंजली बोलली. निल्या काही बोलला नाही त्यावर. थोडा वेळ झाला. शांत झाला निल्या आणि म्हणाला, इकडं मोठ्या घरात राहून, सुखात राहून बोलता येतं सगळं. तिथे येऊन बघा गावात, मग कळेल लोक कशाला आत्महत्या करतात ते. मीही करू शकलो असतो, पण नाही करणार. मी ऐकलं आहे की सरकार 1 लाख देते आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला. अंजली पटकन बोलून गेले. निल्याला मनात लागलं ते. सामान उचललं आणि निल्या येशाला बोलला, चल गावाला. येशा गपगुमान बाहेर पडला. दादा दादा थांब ना, प्रयत्न करू काहीतरी. निल्या थांबला. त्याच्या डोळ्यात अंगार फुलला होता. प्रयत्न? इकडे माणसाची किंमत नाही. आणि म्हणे फोन का नाही केलास? 2 वर्षापासून एक तरी फोन उचललास का? 20,000 पाहिजे होते फक्त. पण नको आता. म्हातारा असाच मेला तरी चालेल. म्हातारी आंधळी झाली तरी चालेल. तुझ्याकडे येणार नाही पुन्हा, कधीच नाही. ते पैसे साठवून ठेव तुझ्या पार्टीसाठी. दादा असं का बोलतोस? मला वाटलं तुला पाहिजे असतील पैसे. थांब ना बाळा, आता नको काही. भरलं मन तुझं सुख बघून. आणि शेवटी आम्ही नोकर ना तुमचे. जातो मी. गावात कधी येऊ नकोस. आणि मी तुझ्याकडे येणार नाही परत. 6 महिन्यांनी पैसे देतोस ना, तेही पाठवू नकोस. पाठवलेस तरी ते घेणार नाही मी. माझा भाऊ हरवला हे समजीन आता, म्हणत निल्या निघाला. त्या मागोमाग येशा, रोहित तसंच पाहत राहिला दोघांकडे. जी पहिली गाडी भेटली, गाडीने ते दोघे गावाला आले, तालुक्याला. खूप काही इच्छा होत्या मनात निल्याच्या. खूप गोष्टी ठरवून तो रोहितकडे गेला होता. पैसे तर भेटलेच नाही. अपमान तेवढा पदरी पडला त्याच्या. नोकर बोलला त्याला रोहित. साधं जेवायला बोलला नाही त्याने. सुनबाई अंजली बोलली की सोप्यावर बसू नका, खराब होईल. हीच का माझी लायकी? एवढं कष्ट करून वाढवलं त्याला, ते हे सगळं अनुभवायला का? किती विचार होते त्याच्या मनात. येशा त्याच्याबरोबर चालत होता. त्यालाही माहीत होतं की किती त्रास होत असेल निल्याला. तसंच गप्प चालत होते. चालता चालता येशा बोलला, निल्या जाऊ दे जे झालं ते. असं एकदम नातं तोडू नकोस. निल्या तरी गप्प. निल्याला थांबवणं त्याने. निल्या ऐक, भाऊच आहे ना, लहान आहे अजून. सोडून दे विषय. राग नको ठेवूस मनात. हां माफ कर त्याला. माफ करू? अरे
ती सुनबाई काय बोलली, कशाला ऑपरेशन करता, पैसे वाया जाणार. आणि बाळा, तो काय बोलला, अजून किती दिवस उरलेत म्हातारीचे, हे ऐकण्यासाठी गेलं होतं का तिथे? नको राहोत का आपण? बोल तू. यशा शांत होता. जाऊ दे, चल घरी जाऊ, वाट बघत असतील सगळे. काय सांगू रे घरी जाऊन? सांग, आहे काही सांगायला? ऑपरेशन तर करायलाच पाहिजे, कुठून आणू एवढे पैसे मी? काही सुचत नाही. निले आणि यशा एकमेकांकडे पाहू लागले. ठीक आहे यशा, तू घरी जा. हा, पण माझ्या घरी नको जाऊस, मी नंतर येतो घरी. कुठे चाललास? डोके दुखत आहे खूप. शांत झालं की जातो घरी. यशाला माहीत होतं किती तणावात होता तो. चालेल, पण लवकर घरी जा, म्हणत यशा निघाला घरी. निल्या तिथेच घुटमळत होता. अजूनही त्याला ते सगळं संभाषण आठवत होतं. खरंच पैसे हवे होते, नाहीतर म्हातारीला कधीच बघता येणार नाही. औषधाचे पैसे, ते सुद्धा आवश्यक होते. कुठून आणू पैसे? चालता चालता तो त्याच्या शेताजवळ आला. किती हिरवं असायचं एकेकाळी, किती छान वाटायचं तेव्हा. शेत उभं असतं तरी म्हातारीचं ऑपरेशन झालं असतं. का असं वागला बाळा? खरंच पैसा मोठा झाला आहे माणसापेक्षा. किती वेळ निल्या शेताकडे बघत होता. काहीच नाही राहिलं गहाण ठेवायला. मी राहिलो आहे तेवढा आता. काय करू, काय करू? निल्या डोक्याला हात लावून बसला होता. तेवढा त्याला अंजलीचे शब्द आठवलं. सरकार 1 लाख देते आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला. क्षणभर तो विचार मनात डोकावला त्याच्या. 1 लाखात खूप कामं होतील. ऑपरेशन होईल, बाबांच्या औषधांचा खर्च निघेल, शिवाय माझं कर्ज माफ होईल. खूप कामं होतील. फक्त मी नसेल. तसं पण मी जिवंत राहून त्याच्या उपयोगात पडत नाही आहे. निदान माझ्या मरण्याने त्यांना काही फायदा होईल, नक्कीच होईल. तेवढं तरी करू शकतो मी. निल्याने नक्की केलं. दोरी तर नाही आपल्याकडे. शेतात एक पडकी झोपडी होती निल्याच्या, धान्य साठवण्यासाठी. पण गेली काही वर्षे एवढं पीक आलंच नव्हतं साठवण्यासारखं. तेव्हापासून ती जागा रिकामी असायची. निल्या काहीतरी शोधत होता तिथे. खूप वेळ. हा सापडलं एकदाचं. कीटकनाशक औषधं शेतात फवारणी करायचा, कीड लागू नये म्हणून. आता पिकाचं नाही तर फवारणी कुठे करणार? तसंच पडून होतं ते. बाटली होती सगळी भरलेली. तेच पिऊन झोपू, सकाळपर्यंत खेळ खाल्लास. निल्या ती बाटली घेऊन घरी निघाला. मध्येच थांबला. घरी गेलो तर विचारत बसतील सगळे, कशाला आणली बाटली म्हणून. शिवाय त्यांच्यासमोर पिऊ शकत नाही मी. कुठे जाऊ? हां, दगडाचं झाड, तिथेच जाऊ. किती जवळचं होतं ते झाड त्याच्या. लहानपणापासून त्याने सावली दिली मला, प्रेम केलं, त्याच्या सोबतीने जीव सोडू. निलेश निघाला. शेवटचं त्याने शेताकडे बघून घेतलं. कंठ दाटून आला त्याचा. शेतातली माती त्याने उचलली आणि त्याच्या कपाळाला टिळा लावला. थोडी माती त्याने त्याच्या सदरेच्या खिशात भरून घेतली. पुन्हा एकदा पाहिलं शेताकडे आणि निल्या तडक दगडाच्या झाडाजवळ आला. रात्र झाली होती. निल्या झाडाजवळ पोहोचला. तिथून गावाकडे नजर टाकली आणि निर्णय पक्का केला त्याने. झाडाजवळ येऊन बसणार इतक्यात त्याला तिथे येडा चाचा बसलेला दिसला. आता चाचाला एवढं दिसायचं नाही नीटसं, तरी त्याने ती बाटली सदऱ्यात लपवली. निल्याजवळ येताच चाचाने त्याला ओळखलं. अरे बेटा, आ गए तुम? हां चाचा, म्हणत निल्या त्याच्याजवळ येऊन बसला. चाचा गेला की ते पिऊ, असं निल्याने ठरवलं. बेटा क्या हुआ, चुपचाप बैठे हो? काही नाही चाचा, शहरात गेलो होतो ना, दमलो आहे ना म्हणून. चाच्यावरती आभाळात कुठेतरी बघत होता. शहर में? शहर से याद आया, मेरा भी कुछ अपना खो गया ही शहर में. मिला कोई तुम्हें मेरा? काय बोलणार चाचाला? माझं सगळे इकडे सगळं हरवलं आहे आज. शहरात जाऊन माणसं बदलतात, हेच खरं. माणुसकी नाहीशी होते तिथे. नाती राहत नाहीत. असली तरी ती काचेसारखे असतात. एक तर ती तुटतात, नाही तर त्यावर कायमचे ओरखडे राहतात. येशा बोलायचा. माणूस गेलं की त्याची किंमत सगळे कळते सगळ्यांना. अशीच आज मी माझी किंमत ठरवली आहे. 1 लाख. चुप क्यों हो बेटा, बोलो. मिला कोई? हां चाचा, मिळाला. पण तो आता आपला नाही राहिला. खरं तर कोणीच नसते आपलं, फक्त सोंग घेतली असतात सगळ्यांनी. निलेच्या डोळ्यात पाणी आलं. किती ठरवलं होतं मी, खूप शिकायचं, ते राहून गेलं. नंतर ठरवलं खूप मेहनत करून सगळ्यांना खुश ठेवायचं, ते जमलं नाही. म्हटलं बाळाला शिकून मोठं करू, आई वडिलांना सुखात ठेवेल. तर तो अनोळखी झाला आता. किती अपेक्षा ठेवल्या होत्या त्या आयुष्याकडून. काहीच झालं नाही चाचा. नीला ढसाढसा रडू लागला. चाचा अजूनही वर चमकणाऱ्या चांदण्यांकडे बघत होता. खूप वेळाने चाचा बोलला, हमने भी जिंदगी से बहुत कुछ मांगा था, पर जिंदगी ने बहुत कुछ ले लिया हमसे. हमने भी जिंदगी से बहुत कुछ मांगा था, पर जिंदगी ने ही बहुत कुछ ले लिया हमसे. बस खुदकुशी मत करना बेटा, अच्छे लोगों की कमी से हो गई है.
चाचा थोडंसंच बोलला, पण किती अर्थ होता त्यात. निल्या बघतच राहिला चाच्याकडे. चाचा उठला आणि तसंच काही बडबडत निघून गेला. निल्याचे डोळे खाडकन उघडले. काय करत होतो आपण? सदऱ्यात लपून ठेवलेली कीटकनाशकाची बाटली त्याने बाहेर काढली. हातात धरून तिच्याकडे पाहू लागला आणि नजर गेली ती लांब चालत जाणाऱ्या चाच्याकडे. चाच्याने तर सर्वस्व गमावलं होतं. मुलगा, चाची आणि त्याचं शेत, लक्ष्मी त्याची. त्याचं दुःख आपल्यापेक्षा किती मोठं आहे, तरी त्याने स्वतःला संपवलं नाही. आणि आपण एवढे धडधाकट असून एवढ्याशा कारणामुळे आत्महत्या करायला निघालो. किती पळकुटे आहोत आपण. अंगात जेवढा जोर होता ते सगळा एकवटून त्याने ती बाटली दूर फेकून दिली. डोळे पुसले आणि घराकडे निघाला. आता पडेल ते काम करायचे आणि पैसे साठवायचे. म्हातारीचं ऑपरेशन करायचे, पण पुन्हा जीव द्यायचा विचार मनात आणायचा नाही. निल्या विचार करत करत घरी आला. खूप रात्र झाली होती आता. घरात बघतो तर सगळेच जागे. निल्याला येताना बघून त्याची बायको आत धावत गेली आणि एक ग्लास भरून पाणी घेऊन आली. निल्या बाहेरच बसला. त्याची आई आली मागोमाग. काय र, कसा आहे बाळा? निल्या मनातल्या मनात हसला. तो हिचे दिवस मोजतो आहे आणि ही अजून त्याची तब्येत विचारते. नाही भेटला बाळा तुझा, जा झोप आता. म्हातारी कावरी बावरी झाली. काय बोलतो आहेस तू? अगं त्याचा पत्ता नाही सापडला, जाईन नंतर कधी परत. जा झोप जा तू, रात लय झाली या. म्हातारी आत गेली. निल्याची बायको त्याच्या बाजूला येऊन बसली. अहो, जेवला नसाल ना? घ्या काहीतरी खाऊन. नको आता, रात्र जास्त झाली. निल्या सावकाश बोलला. कसं असतं हो शहर, मी कधी बी नाही गेली तिथं. लय पाणी असतं ना तिथं. शेत बी डोलत असतील ना तिथं. निल्याला पुन्हा रोहितचे शब्द आठवले. खूप वेळाने निल्याने उत्तर दिले. पाणी, माणसं दोन्ही बी खूप आहे तिथं. तरी पण शहरात दुष्काळच आहे. आपल्या गावापेक्षा मोठा दुष्काळ आहे तिथं. दुष्काळ माणुसकीचा. तर मित्रांनो, आजची कहाणी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.